तर थेट पुण्यात आपण आलोय। पुण्यात डेक्कन परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। दृश्य आपण पाहतोय। डेक्कन हा नेहमी गजबजलेला परिसर असतो, त्या ठिकाणी वाहतूक जास्त प्रमाणात होत असते, मात्र याच परिसरात आता पाणी साचलेलं आहे। ते पाणी थेट नागरिकांच्या घरात सुद्धा शिरल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य सध्याची आपण थेट पुण्यातून बघतोय। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, आता इथे जे नागरिक राहतात त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे का, काय सध्याची अपडेट? की आपण जर पाहिलं तर खडकवासला धरणामधून 35,000 क्युसेक्स पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे। मी आता पुलाची वाडी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी पूर्ण पाणी जे आहे ते घरामध्ये शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणच्या नागरिकांना 2 दिवसापूर्वी सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यांनी घरं खाली केलेली होती। मात्र घरातलं सामान जे आहे ते तसंच आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र जीव वाचवण्यासाठी यांनी सर्वांनी घरं सोडून त्यांचं पुनर्वसन एका शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे किंवा अनेक लोक जे आहेत ते नातेवाईकांकडे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर घरामध्ये काय अवस्था आहे आपण पाहणार आहोत। घरातील साहित्य जे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये या ठिकाणी बुडालेला आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर संसार जो असेल तोही पाण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला तरंगताना पाहायला मिळतोय। भांडे असतील किंवा इतर साहित्य जे आहे ते या ठिकाणी पाण्यामध्ये पूर्णतः घरामध्ये शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणचे काही स्थानिक आपल्याबरोबर आहेत। घरांचं नुकसान जे आहे ते दरवर्षी होत असतं। पाणी मोठ्या प्रमाणावरती आलेलं आहे, घरामध्ये पाणी शिरलंय, काय परिस्थिती आहे? काय पाणी आहे आता सध्या घरात। आम्ही साहित्य थोडं बाहेर काढले, काही भिजते, काही आहे आलेलं, असं परिस्थिती आहे आमच्या। आता काय करायचं, चालू सूचना पण दिलेल्या होत्या, अजून 2-3 दिवस पाणी चालू आहे पाणी सोडायचं चालू आहे। आलेले आहे घरांनी पाणी। आपण याच्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये आता जर पाहिलं तर आपण हे काही साप असतील किंवा इचुकाटे असतील आहेत ना, काय प्राणी आहे ते भरपूर आहेत। तसं तर घरात तर आम्ही दरवाजे लावून बाहेर बसले आता। नक्की आपण जर पाहिलं तर धन्यवाद सागर, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। पुण्यातल्या डेक्कन परिसरामध्ये पाणी साचल्याची परिस्थिती आहे। 2 दिवसांपूर्वीच इथल्या नागरिकांनी घरं खाली केली आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।